वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मंडळी, आज आपण दिवाळीच्या समारंभासाठी आज आपण इथे जमलो आहोत। तर आपला सण कोणताही असू दे, तर प्रत्येक सणाच्या अग्रपूजेचा मान हा गणपतीला मिळाला आणि आपलं कोणतंही कार्य आपण सुरू करण्याच्या आधी आपण गणपतीचीच विघ्नहर्त्याचीच पूजा करतो। तर असं हे आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत गणपती, त्याचे बरेच अवतार आहेत आणि त्यातला उमांग मलज हा जो एक अवतार आहे त्याचा प्रगट दिन कालच होता, म्हणजे कार्तिक शुद्ध चतुर्थी। तर आपल्या सगळ्यांना गणपतीच्या जन्माची कथा माहिती आहे, पण गंमत बघा मंडळी, ही जी कथा आपल्याला माहिती आहे ती नाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीची आहे, नाही माघी शुद्ध चतुर्थीची, ती आहे कार्तिक शुद्ध चतुर्थीची, म्हणजेच उमांग मलज यांच्या जन्माची। तर ती कथा अशी, एकदा पार्वतीला स्नानाची इच्छा झाली, तेव्हा स्नानगृहामध्ये कोणी येऊ नये म्हणून तिने नंदीला तिथे नियुक्त केले। नंदी पहारा करत असताना शिव आले। शिवाला काही नंदी अडवू शकलेला नाही। परिणामतः पार्वतीला राग आलेला आहे की नंदी माझं ऐकत नाही म्हणजे काय, आता मला दुसरा कोणीतरी पहारेकरी निर्माण केला पाहिजे। म्हणून तिने स्वतःच्या अंगावरच्या मळाला दूर करून त्यापासून तिने एक मूर्ती तयार केली। आता ती निर्जीव मूर्ती काही पहारा करत नव्हती, तेव्हा तिने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि त्याला पहाऱ्यावर बसवले। ते बालक ज्यावेळेला पहारा करत होतं त्यावेळेला भगवान शिव आल्यानंतर भगवान शिवांना त्याने सांगितलं की माझी माता स्नान करत आहे, कोणालाही आत जायला परवानगी नाही। त्यानंतर त्या दोघांचं युद्ध झालं आणि मग भगवान शंकरांनी गणपतीचं त्या बालकाचं मस्तक कापून टाकलं आणि त्याच्यानंतर मग हत्तीचं मस्तक आणून बसवण्यात आलं त्या बालकाच्या धडावर। ही सगळी कथा आपल्याला माहिती आहे, पण आता तुम्हाला अर्थ लक्षात आलाच असेल। उमांग मलज, उमाच्या अंगावरच्या मळापासून ज्याचा जन्म झाला तो उमांग मलज। तर आता मला सांगा, तुम्ही शांतपणे विचार करा, ही कथा अशी होऊ शकते का? शास्त्राप्रमाणे आपल्याला हेच सांगितलंय की कोणतीही गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्याला प्रश्न विचार। त्यामुळे आपण आता या कथेला प्रश्न विचारूया। पहिला प्रश्न या कथेला पडलेला म्हणजे, मला सांगा, ह्या सभागृहातल्या एवढंच कशाला अख्ख्या विस्कॉन्सिन मधला घ्या, सगळ्या माता भगिनींना आपण एकत्र करून जरी त्यांच्या अंगावरचा मळ काढला तरी सुद्धा त्यापासून मूर्ती तयार होईल का? त्यामुळे मग असं म्हणायचं का आपल्याला की जगज्जननी त्रिपुर सुंदरी माता पार्वती एवढी अस्वच्छ होती का? आता या कथेला पडलेला दुसरा प्रश्न म्हणजे, आता जर का आपल्या समोर कोणीतरी बालक आला आणि त्याने जर का आपला दरवाजा अडवला आणि सांगितलं की नाही आत जायचं, आपण काय कराल? आपण त्या बालकाला समजावाल, काय कराल? धमकवाल, नाही तर बांधून घालाल, काहीतरी कराल, म्हणून जाणार त्याच्यावर सगळं डोकं कापणार? म्हणजे असं म्हणायचंय का की आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं जे हे करू शकत नाही, ते भगवान शंकर इतके क्रूर होते की जेव्हा तो बालक पार्वतीचा उल्लेख माता म्हणून करतोय त्याची काही बाजूने ऐकून न घेता त्याचं सरळ डोकं उडवलं। बरं, त्याच्या पुढे म्हणे मस्तक सापडलंच नाही। आता तिथे कोण होतं सांगा? आपल्यासारखी माणसं गेली असती तर समजलं असतं की आपण सामान्य माणसं आहोत, पण तिथे होतं कोण? तिथे भगवान विष्णू होते जे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, भगवान ब्रह्मदेव होते की ज्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली आहे, भगवान शंकर स्वतः होते, ही ब्रह्मा विष्णू महेशाची त्रयी होती, आणि त्यांच्याबरोबर पार्वती स्वतः होती की जिने हे बालक निर्माण केलं। आणि मला सांगा, आता एवढे सगळे असताना अख्ख्या ब्रह्मांडामध्ये त्यांना सापडणार नाही किंवा माहिती असणार नाही असं स्थान असू शकतं का? असूच शकत नाही। आणि त्याच्यानंतरचा प्रकार म्हणजे जाऊन हत्तीचं मस्तक आणलं। आता बरं, आकाराचा काही विचार नको का? हत्ती केवढा, बालक केवढा, म्हणजे आता हत्ती कुपोषित होता का बालक एकदम अवाढव्य होता? म्हणजे हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे। पण मंडळी,
हे सगळे प्रश्न आपल्याला पडतात कारण आपण सामान्य दृष्टिकोनातून या कथेचा विचार करतो. आता ही पौराणिक कथा एवढं लक्षात घ्या आणि पौराणिक कथेला आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेतलं पाहिजे. तेव्हा आपण आता हीच कथा आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजून घेऊया, म्हणजे बघूया आपल्याला प्रश्नांची उत्तर मिळतात का. तर आता अध्यात्मामध्ये हे पार्वती म्हणजे एक मायेचं, सातत्याने एका मायेचं, जगदंबेचं, शक्तीचं स्वरूप सांगितलंय. आणि ही शक्ती कायम अधिक तेजपुंज व्हावं, आपल्याला अधिक काहीतरी शक्ती मिळावी म्हणून यासाठी कायम खाटाटोप करत असतं. आणि शास्त्रामध्ये त्याला एकच उपाय सांगितलाय, तो म्हणजे ध्यानधारणा, तपश्चर्या. तर अशी ही पार्वती, तिला आता अधिक तेजपुंज व्हायचंय म्हणून तिला ती स्नानाची इच्छा झाली आहे, म्हणजे ती ध्यानधारणेची इच्छा झाली आहे, म्हणजे आंतरिक मानसिक स्थानाची इच्छा झाली आहे. आणि म्हणून तिने पहाऱ्यावरती नंदीला बसवलं. का? कारण ज्या वेळेला तुम्ही ध्यानधारणेला जाता तेव्हा पहिली अट हीच असते की तुमची अवस्था निष्कंप असली पाहिजे, म्हणजे कोणतीही कंपना निर्माण झाली नाही पाहिजे. आता तुम्ही मला हे सांगा की काही अशुभ घडलं तरी सुद्धा आपण कंपन निर्माण होतात, अस्वस्थ होतो. आणि तेच काही शुभ घडलं तरी सुद्धा कंपन निर्माण होतातच, स्थिरता भंग पावते. त्यामुळे काही चांगलं असू दे, वाईट असू दे, ती कंपन रहित अवस्था पाहिजे. आणि तेवढ्यासाठी तिने नंदीला पहाऱ्यावर बसवलं, कारण भगवान शिव कितीही प्राणाहून प्रिय असले तरी सुद्धा त्यांच्या आगमनाने तिला तो व्यत्यय नको होता, ती कंपना नको होती. आता आपण थोडं अधिक त्याच्या खोलात जाऊया. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या शरीराचा एक जग म्हणून विचार करतो त्यावेळेला आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी म्हणजे पार्वती. आणि ती बुद्धी कायम काही ना काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात असते, नवीन ज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असते. आणि अशा वेळेला त्या बुद्धीला सुद्धा एकच उपाय सांगितलाय की एकाग्रता, ध्यानधारणा. आणि त्यावेळेला त्या ध्यानधारणेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून त्या नंदीला, नंदी म्हणजे कशाचं प्रतीक? नंदी म्हणजे मनाचं प्रतीक. आता हे प्रतीक कसं आलं? म्हणजे तर नंदी बघा म्हणजे वृषभ. वृषभ काय करतो? वृषभ आपलं 2 दिवसापूर्वी खाल्लेलं अन्न बाहेर काढून ते परत रवंथ करत बसतो. मनाचं काय? 2 दिवस सोडा, 2 वर्ष सोडा, 20 वर्ष, 50 वर्षाच्या मागे जाऊन त्या सगळ्या गोष्टी खोदून काढतं मन आणि त्याचं रवंथ करत बसतं. आणि म्हणूनच त्याला हे प्रतीक दिलंय. तर त्यामुळे हे असं जे मन, जे असं शाश्वत काही असं विचार नाही करू शकत किंवा जे शाश्वत नाहीये, ते या भगवान शिवाला जरी तो कितीही चांगला विचार असला तरी सुद्धा त्याला अडवू शकलेला नाहीये. आणि त्यामुळे या बुद्धीला राग आला की मन माझं ऐकत नाही म्हणजे काय? मी सगळ्या शरीरावर, मी सगळ्यावरती नियंत्रण करते आणि मनाला मी मात्र नियंत्रणात ठेवू शकत नाही. तर आता ह्याच्यापासून काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि त्याच वेळेला तिच्या लक्षात आलं की मन माझं ऐकत नाही, मी साम्राज्ञी. हे जे मी आणि माझं, हा जो अहंकार आहे तोच माझ्यावर साठलेला मळ आहे. आणि त्या अहंकार रूपी मळाला तिने तिच्या लक्षात आल्यानंतर बाजूला काढलं. आणि त्याच्यानंतर जो तिला सात्विक आनंदाचा ठेवा प्राप्त झाला तेव्हा तिने ती बालकाची सगुण साकार मूर्ती तयार केली की जी मनालाही काबून ठेवेल, जी ज्ञानाचा अखंड प्रकाश देईल आणि जी बुद्धीने काम घेईल. पण त्याच वेळेला एक घटना घडली. तिने ज्या वेळेला ते बालक बघितलं आणि ज्या वेळेला तिच्या मनात आलं की अरे, हे कोणी निर्माण केलंय? हे बालक मी निर्माण केलंय. हे बालक हे माझ्यासाठी निर्माण केलंय, मला एकांत मिळवण्यासाठी किंवा माझ्या विचारांना अडवण्यासाठी, मनाला काबूत ठेवण्यासाठी मी निर्माण केलंय. आणि तो जो आनंद निवेद होता की ज्याच्यामध्ये अहंकाराचा लवलेशही नव्हता,
त्या सगुण साकारच्या मस्तकामध्ये एक थोडासा अहंकाराचा अंश तिथे राहिला गेला. जेव्हा तिने हा विचार केला, आणि म्हणूनच ज्या वेळेला भगवान शंकर आले तेव्हा त्यांनी आनंद निधानाचं हे अहंकार रूपी मस्तक त्यांनी छाटून बाजूला केलं, आणि त्या जागी गजमुख, गज शब्देन ओंकार उच्चते या वेदनायाप्रमाणे त्यांनी हे ओंकार स्वरूपी, हे नित्यानंद स्वरूपी हे गजमुख त्याला दिलं, आणि त्या सगुण साकारापासून त्याला निर्गुण निराकारापर्यंत नेऊन ठेवलं. मंडळी, आपल्या ऋषी मुनींनी ह्या सगळ्या गोष्टी खूप विचार करून लिहिल्या आहेत. त्यामुळे हा उमांग मलज म्हणजेच गणेश, तो आपल्यावरच्या, आपल्या बुद्धीवरच्या ममत्व आणि अहंकाराचं मळप बाजूला करून एक अखंड असा ज्ञानाचा प्रकाश देणारा आहे. श्रोतेजन, हा सगळा अभ्यास, हे सगळं चिंतन हे माझं नाहीये. हे सगळं अभ्यास आणि चिंतन करणारे एक महान गणेश भक्त श्री स्वानंद पुंड यांनी लिहूनही ठेवलेलं आहे, आणि त्यांनी याचा खूप अभ्यास केलाय. आणि हेच त्यांचं चिंतन, त्याच्यापासून स्फूर्ती घेऊन कीर्तन रूपामध्ये चारुदत्त बुवा आफळे हे प्रख्यात कीर्तनकार, त्यांनी आपल्या रसाळ वाणीतून हे सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. आज मी या दोघांचे इथे मनापासून आभार मानते, आणि या दोघांनी हा जो निरोप जो आहे तो फक्त आज मी त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक प्रयत्न केला. मंडळी, आज आपण या आख्यानाची सांगता गणेश नामाच्या बीज मंत्राने करणार आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त 15 ते 20 सेकंद माझी एक विनंती आहे की तुम्ही डोळे मिटून या निर्गुण निराकाराचं स्मरण करावं. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः.